नमस्कार. माऊळ सत्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतीनं स्वच्छतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढचं टाकले. हे माझं ग्रुप ग्रामपंचायत जांभूळचे स्वच्छता मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही जांभूळ गावातील कचरा जवळजवळ 4 आमच्या घंटागाड्या म्हणजे 2.5 टनापर्यंत गोळा करतो. गोळा केल्यानंतर त्याचे विलगीकरण करतो व त्या पद्धतीने त्याच्या प्लॅस्टिक युनिटमधून प्लॅस्टिकचे कागदावर किंवा प्लॅस्टिकच्या जे साहित्य जमा होतं त्याच्यावर कार्यवाही केली जाते. तशीच ओल्या कचऱ्याच्या मशिनरीतून त्याचे भुकटी तयार करून त्याचं खत निर्मिती करण्यासाठी प्रयोग केला जातो. जे लोकांची मानसिकता आहे ती आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतोय. कारण काही लोक आजूबाजूच्या ठिकाणी कंपन्यात राहतात, ते रोडला कचराही टाकतात, तेही आम्ही त्याच्यावरही काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे ना. आपण हे स्वच्छता घर तयार केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. यासाठी ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवीचे प्रयत्न चालू आहेत. नमस्कार, मी कल्याणी ज्ञानेश्वर लोखंडे, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी ग्रामपंचायत अधिकारी ह्या पदावर कार्यरत असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्याला प्लास्टिक युनिट तालुक्याचं जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून मिळालेले आहे. जांभूळ हद्दीतून कचरा गाडीमधून कचरा एकत्र आणून ह्या ठिकाणी आपण कचऱ्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या म्हणजे बॉटल असेल प्लॅस्टिक तर बॉटल, काचेची बॉटल, कपडे, बूट हे सगळं वेगवेगळं करून ह्या ठिकाणी त्याच्यावर पुढील प्रमाणे योग्य ती कारवाई करून आपण त्याची विल्हेवाट लावतो. यंत्र स्वच्छता वर्तिते तत्र लक्ष्मी भगवती निवसती इति मन्यते केचन जना स्वच्छता न पालयन्ति या उक्तीप्रमाणे आपण ग्रामपंचायत हद्दीतील सगळा ओला सुका कचरा गोळा करून ओल्या कचऱ्यावर ह्या मशीनद्वारे आपण प्रक्रिया करून त्याचे खत निर्मिती करण्याचे काम चालू केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्याला कंपोस्ट पीठ ह्या योजनेतून निधी प्राप्त झालेला आहे आणि ह्यामध्ये आपण ओला कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यावर जे खत निर्मितीसाठी आपल्याला याचा उपयोग केला जातो त्या पद्धतीने आपण इथे कारवाई करतो. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.